गोंदिया जिल्ह्यात शासनाच्या निर्णयानुसार आज हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध शाळा कार्यालयांमध्ये ध्वजारोहण संपन्न झाले। गोरेगाव येथील लक्ष्मणराव चांद्रिकपुरे विजाभज आश्रम शाळेत सैनिक सोमेश्वर कटरे आसाम राज्यात नागालँड या ठिकाणी कार्यरत असलेल्या CRPF सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी नागरिकांना देशासाठी बलिदान देण्यासाठी महापुरुषांनी आपलं जीवन अर्पण केलं। त्याचप्रमाणे आजच्या विद्यार्थ्यांनी देखील या देशसेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन सैनिक सोमेश्वर कटरे यांनी केले। यावेळी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते। मी बोलू इच्छितो, उत्सव हा तीन रंगाचा आभाळी आज सजला। नतमस्तक मी त्या सर्वांच्या ज्यांनी हा भारत देश घडवला। तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला पूर्ण भारताला इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात आले म्हणजे ते असं नव्हे, सहजासहजी कितीतरी क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक यांनी आपले प्राण गमावले, आहुती दिली आणि अथक प्रयास केले। त्यांचा हा फळ आज आपण इथं स्वतंत्र मनाने वावरत आहोत। त्यानंतर आपल्या भारताला आज कितीतरी फॅकल्टीज मध्ये म्हणजे म्हणायचं तात्पर्य विज्ञान तंत्रज्ञान यांच्यामध्ये प्रगती मिळालेली आहे। त्यामुळे की त्यांच्या आपल्या या स्वातंत्र्य सैनिकांमुळे अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून सहजासहजी मुक्त होणे नव्हे, कितीतरी अथक प्रयास झाले, कितीतरी बलिदान झाले। सुभाषचंद्र बोस, राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। भगतसिंगांच्या एक वाक्य येते, मला प्रसंग लक्षात येत आहे, वाचलेलं होतं मी। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।